सरदेसाई आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. नितीनजी, आज खरं तर संपूर्ण महाराष्ट्राची जी इच्छा होती ती पूर्ण झालेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. काय सांगा? गेले काही दिवस जो हिंदी सक्तीचा विषय सुरू होता तो कुठल्याच मराठी माणसाला आवडलेला नव्हता आणि त्या सक्तीविरोधात मराठी माणूस एकवटला. कुठलाही पक्ष किंवा याचा विचार न करता ते मराठी जनमानस सगळं एका बाजूला आलेलं होतं आणि त्या दबावापुढे सरकार झुकलं आणि ती सक्ती रद्द केली. त्यामुळे सगळ्यांना आनंद झाला होता. त्या आनंदाचा मेळावा आज हा इथे होता आणि सगळं पक्षविरहित लोक इथे, सगळ्या पक्षाचे लोक आलेले होते. मराठी माणूस एकवटला होता. त्यामुळे यापुढे आजचं हे सगळं बघितल्यानंतर कोणीच मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्रातली मराठी जनता यांच्यावरती कधीच अन्याय करायला यापुढे धजावणार नाही. खरं तर एकीकडे मराठीचा मुद्दा असताना दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, मात्र दोन्ही ठाकरे बंधू असो किंवा मराठी जनमानस असो एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न झाले होते आणि त्यानुसार तसा आरोपही होत होता. काय सांगा? मराठी माणूस एकत्र येऊ नये यासाठी आतापर्यंत अनेकदा प्रयत्न केले गेले, पण आज तो एकवटला. त्यामुळे जेव्हा मराठी माणसावर अन्याय होतो आणि कुठेतरी कुठली सक्ती करायचा प्रयत्न केला तर मराठी माणूस एकवटतो हे या निमित्ताने दिसलं. त्याचा आनंद आहे. 20 वर्षांची जवळपास ही प्रतीक्षा होती, आता ती पूर्ण झाली. म्हणजे मराठी माणसाच्या मनामध्ये ती गोष्ट होती. आता बघूया पुढे काय होत आहे. आमच्याशी बातचीत करायचं. कॅमेरा पर्सन अवधेश करीसर, मी वैभव पाटील, मुंबई.